इडली डोसा खायला आवडतोय आणि पावसाळ्यात ते पीठ फुगवणं मुश्किल वाटतंय, तर चला तुम्हाला दाखवते कसं फुगवायचं पीठ. तर इकडं बघा तांदूळ निवडायला घेतले, तर रेशनिंगचे तांदूळ आहेत हे. तर शक्यतो रेशनिंगचे तांदूळ किंवा इडलीसाठी वापरणारे तांदूळ घ्या. मी ह्या ग्लासनं माप दाखवते. मी एक्स्ट्रा घेतले, पण मी तुम्हाला 4च्या प्रमाणात सांगते, कारण आमच्यात लोक जास्त आहेत म्हणून जास्त तांदूळ आहेत. तर हे 4 ग्लास तांदूळ घेतले, म्हणजे तुम्ही कोणत्याही वाटीने घ्या. 4 जर वाटी तांदूळ घेतले तर मोजून घ्यायचे बघा 4 वाटी. त्याच वाटीने ना आपण डाळ मोजायची आहे. पाऊण वाटी डाळ घालायचे. उडदाची डाळ कमी जास्त झाली तरी चालते, पण नवीन जे शिकतात त्यांना प्रमाण योग्य असावं म्हणून सांगते. पाऊण वाटी उडीद डाळ घ्यायची. त्याच वाटीने अर्धा ग्लास पोहे घ्यायचे आणि त्याच वाटीने अर्ध्याला जराशी कमी वाटी शाबू घ्यायचे, म्हणजे साबुदाणा. असं सगळं एकत्र करायचं, छान धुवायचं, एकदम 3 ते 4 पाण्याने धुवायचं आणि सगळं ना हाताने एकदम चोळून चोळून धुवायचं. कारण तुम्हाला मी दाखवते रेशनिंगच्या तांदळात आणि डाळी वगैरे असतात त्याच्यातून किती खराब पाणी निघतंय ते. तर अगदी ना खराब पाणी निघतं, त्यात गढूळ पाणी म्हणतो ना तसं पाणी निघतं. तुम्ही बघू शकता ना, इथं पाण्याचा कलर वेगळा वेगळा दिसतोय, कारण रेशनिंगच्या तांदळात खूप अशी काय बोलतो धूळ असल्यासारखी असते आणि ती स्वच्छ धुवून निघण्यासाठी किंवा आपले डोसे पांढरे शुभ्र होण्यासाठी हे खूप महत्वाची टिप्स आहे. तर हे बघा, तांदूळ स्वच्छ धुणं एक पहिली टिप आहे तुमच्यासाठी, की डोसे एकदम पांढरे व्हावेत. हे बघा 2-3 वेळा धुतल्यानंतर पाणी असं निघतंय, म्हणजे पहिल्या वेळी किती खराब पाणी निघत असेल. स्वच्छ तांदूळ धुवून झाल्यानंतर त्यात 1 चमचा, आपले पोहे खायचा चमचा, मेथी दाणे टाकायचे आहेत आणि असं तांदूळ डाळ सगळं एकत्रच भिजवायचं आहे आपल्याला आणि ते झाकून ठेवायचंय. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा असं काही तांदूळ आहेत, तुम्ही पाणी मध्येच बघू शकता, पण 7 ते 8 तास हे तांदूळ डाळ भिजणं गरजेचं आहे. मी पूर्ण रात्रभर भिजत ठेवलं होतं आणि त्यानंतर मी मिक्सरला हे सगळं वाटून घेणार आहे. तर त्यासाठी इथं बघा डाळ, तांदूळ, पोहे, साबुदाणा आणि मेथी हे सगळं मी जे भिजवलं होतं एकत्र, तर ते काढते. तुम्ही थोडं जेवढं बसेल आपल्या मिक्सरच्या भांड्याच्या मापानं, तर असं अर्ध वगैरे घेऊन मिक्सरला बारीक करायचं आहे. तर मी सकाळी 7:45 वाजता हे बारीक करायला घेतलंय आणि मी संध्याकाळी 6 वाजता इडली डोसे करायला घेतले. तर तुम्हाला त्याचं पण दाखवते की पावसाळ्याच्या दिवसात एवढ्या पटकन पीठ कसं काय फॉर्मेट होतं, त्याच्या टिप्स देणार आहे. आणि तुम्ही म्हणाल की ताई तुझ्यामुळे माझं इडली डोसा खायचं पावसाळ्यातही स्वप्न पूर्ण होतंय की घरी पीठ फुगतंय. तर हे बघा असं काही मिश्रण झालंय आपलं. आणि हे तांदूळ डाळ बारीक करताना तुम्ही ते डाळ भिजवलेलंच पाणी वापरायचं आहे, दुसरं पाणी वापरायचं नाही, नाहीतर त्यामुळं पीठ आपलं फुगत नाही लवकर. तर ही एक टिप झाली आपली. एवढं पीठ आहे बघा, मी डब्यात पीठ ओतलंय, कारण डब्यातच पीठ भिजवायचं आहे, आपण पातेल्यात वगैरे भिजवायचं नाही. त्याच्यातनं अर्धा चमचा मी खायचा पोहेचा चमचा असतो ते सोडा टाकलाय आणि थोडं लिंबू सत्व टाकले. पण तुम्ही शक्यतो जर लगेच तुम्हाला म्हणजे वाटते पीठ फुगत नाही, गारटा आहे तुमच्याकडे जास्त, तर तुम्ही 1 चमचा खायचा सोडा टाका, करेक्ट 1 चमचा टाकू शकता, आणि लिंबू सत्व थोडं. आणि त्यानंतर जे तांदूळ भिजवलेलं पाणी आहे तेच पाणी थोडं टाकून असं गरगर फिरवून घ्यायचं, ज्याने असे बबल्स तयार झाले पाहिजेत. तर ते फिरवणं पण खूप गरजेचं आहे. आणि पाणी वापरताना तुम्ही तांदूळ भिजवलेलंच पाणी घ्यायचं आहे. तर ह्या आपल्या छान छोट्या छोट्या टिप्स आहेत. ह्या जर फॉलो केल्या तर तुम्हाला अगदी 10-12 तासाचं पीठ फुगवल्यानंतर एकदम छान डोसा पावसाळ्यातही खाता येईल घरचा. असं तर असं छान पीठ फिरवून घ्यायचं आणि जास्त पातळ पीठ होऊन द्यायचं नाही, कारण फुगण्यास आपल्याला वेळ लागू शकतो. असं झाकण लावून डबा ठेवायचा आहे. तर अगदी 12 तास, आणि तुम्ही त्याला कपड्यात गुंडाळूनही ठेवू शकता. आणि मी पण ठेवलं होतं, तर ते मी तुम्हाला दाखवणं विसरले, म्हणजे व्हिडिओच केला गेला नाही त्याचा. तर इथं बघा टोमॅटो, शेवगा, कांदा आणि चिंच असं काही मी इथं चिरायला घेतले, म्हणजे आई चिरत होत्या. तर तुमच्याकडं दुधी भोपळा वगैरे असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता, त्यांना पण प्रॉपर असं सांबर बनतं. हे सगळी सांबरची तयारी आहे. तर हॉटेलसारखं सांबर जर हवं असेल त्याच्यासाठी पण थोड्याशा टिप्स देते. इथं मूग डाळ आणि तूर डाळ असं समप्रमाणात मी घेतलेलं आहे, ज्याचं आपण सांबर बनवणार आहे. तर डाळ विकतची आहे आणि त्याला पावडर वगैरे लावलेली असू शकते, म्हणून डाळ स्वच्छ धुवून घ्यायची
आणि सांबर पण तुम्हाला हॉटेलसारखं करायचं असेल तर या पण टिप्स छान फॉलो करा. तर इथं चिंच, टोमॅटो, कांदा, शेवगा सगळं टाकून घेतले. माझ्याकडे दुधी भोपळा नव्हता म्हणून तो वापरला नाही. सगळं हे मिश्रण म्हणजे सगळे हे कापलेले टोमॅटो, कांदा वगैरे सगळं डाळीत मिक्स केलेलं आहे. आणि आज आपण सुहानाचा सांबर मसाला वापरणार आहे, कारण मी नेहमी तोच वापरते, तोच तुम्हाला दाखवते. तर इथं डाळीत पाणी वगैरे घालून घ्यायचं आणि आपल्याला इथं कुकरच्या एक किमान 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, कारण डाळ शिजली पाहिजे गरगरीत एकदम. तर मीठ घालून घेतलं आणि थोडीशी हळद घालायची. तर कोणतीही डाळ वगैरे शिजवताना ना मीठ वापरायचं. तर कुकर काळा पडू नये म्हणून माझ्या सासूबाई नेहमी फिल्टरचं पाणी वापरतात. तर त्यासाठीच बघा इथं फिल्टरचं पाणी त्यांनी घेतलंय आणि डाळ शिजत घालायला घेतली. तर झाकण वगैरे ठेवून डाळीवरती छान असं कुकर लावून घ्यायचा. डाळ पण छान शिजली पाहिजे, कारण सांबरमध्ये आपल्याला डाळ दिसू नये, अशी पातळ असं झाली पाहिजे म्हणून. इकडं बघा इडल्या करायच्या आहेत आपल्याला, म्हणून इडलीच्या भांड्याला म्हणजे इडली पात्राला आपण तेल लावून घ्यायचं. इकडं सर्वस्वीन मी बघतोय पीठ किती फुगलंय. तुम्ही सकाळी पीठ बघितलं होतं, सकाळी 8 वाजता आपण पीठ भिजत घातलेलं, तर ते केवढं होतं. आणि संध्याकाळी 6 वाजता हे पीठ डबा भरत आलाय. थोडा अजून 1-2 तास थांबले असते तर पीठ वरती आलं असतं. आणि जाळी बघाल तुम्ही, तर पावसाळ्याच्या दिवसात एवढी जाळी पडणं शक्य नाही, म्हणून सोडा घालणं आणि लिंबू सत्व घालणं हे खूप गरजेचं आहे. आणि फेटून घेणं त्यानंतर ती एक चांगली प्रोसेस आहे लवकर पीठ फुगण्यासाठी. आता हे पीठ मी बघा भांड्यात एका काढते, कारण आपल्याला एवढ्या साऱ्या पिठात मीठ घालायचं नाही, म्हणून थोडं थोडं बाजूला काढते. आणि इडली करणार आहे आपण, त्यासाठी इथं पीठ काढले, त्याच्यात मीठ टाकायचं चवीनुसार. आणि मी बघा बोटावरती एकदम घेतला एवढासा सोडा टाकलाय, कारण आपल्याला इडल्या फुगवायच्या आहेत आणि आपण जाळी मोडली आहे त्यासाठीच. बघा थोडंसं पाणी घातलंय, तुम्ही बघू शकता. इडलीला जास्त पातळ पीठ चालत नाही आणि किती गरगर फिरवते ते पण लक्षात घ्या तुम्ही. आणि असं केल्यानंतर आपली जाळी परत तयार होऊ शकते, त्यासाठीच एवढं गरगर फिरवायचं आहे सोडा टाकून. आणि आता आपण इडलीच्या भांड्यात पीठ ओतून घ्यायचं. तुम्ही पीठ बघू शकता कसं आहे, जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड नाही. आणि एकदम छोटं छोटं म्हणजे थोडं थोडं पीठ घालायचं, म्हणजे छोटे छोटे इडल्या होतील. जास्त मोठं भांडं आहे म्हणून जास्त पीठ घालायचं नाही, नाहीतर आपल्या इडल्या एकदम जाड जाड होतात आणि फुगायला पण त्यांना जागा राहत नाही. म्हणून तुम्ही बघू शकता अर्ध्यापेक्षा कमी मी पीठ घातलेलं आहे इथं. आणि आता चला आपण इडली वाफवायला ठेवूया. तर इथं मी कढई घेतली आणि त्याच्यात पाणी ठेवले. तर हे पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. आणि आता आपण त्यात इडलीचं भांडं ठेवायचं आहे. तर इडलीचं भांडं बघा ठेवताना टिप्स सांगते. हे जे असं इडलीचं भांडं ठेवलंय आणि त्याच्यात जी समोर जाळी आहे, म्हणजे छोटे छोटे छिद्र आहेत, त्याच्या बरोबर उलट्या साईडला म्हणजे त्याच्या पुढच्या साईडला पण ही असं ठेवायचं, म्हणजे वाफ त्याची वरती येईल आणि दुसऱ्या वरच्या पण लेअरच्या इडल्या छान वाफवल्या जातील. त्यासाठी ही एक टिप आहे. तर इथं ना असं 10 मिनिटच आपल्याला इडली वाफवायची आहे. 10 मिनिटाच्या वरती इडली वाफवायची नाही, कारण आपण म्हणतो की इडली वाफवायला कच्ची राहू नये म्हणून जास्त वेळ 20 मिनिटं 25 मिनिटं असे पण इडल्या काही काही ताई लोक असं ठेवतात. तर त्यामुळं इडली आपली रबरासारखी होते. आणि एकदम सॉफ्ट इडली हवी असेल तर तुम्हाला सांगते अगदी घड्याळावरती मोजून 10 मिनिटच इडली वाफवायची आहे. आपली डाळ शिजली. आईनी इथं चटणी करून घेतली. या चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेल. आणि इथं बघा सांबारची डाळ आणि टोमॅटो कांदा सगळं शिजवून घेतलेलं आहे, एकदम छान असं शिजलेलं आहे. तर आपण सांबार करूयात. तर इथं ना तेल घेतले ही अर्धी पळी. आमच्यात लोक जास्त आहेत म्हणून हे जास्त क्वांटिटीमध्ये करते, तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यामुळेच मी डाळीचं वगैरे प्रमाण सांगितलं नाही. जेवढं घ्याल ते निम्म निम्म घ्या, डाळ मूग डाळ आणि तूर डाळ. तर मोहरी टाकायची आहे तेलात. यानंतर आपण स्पंज डोसा बघणार आहे किंवा लोणी डोसा म्हणू शकता. मोहरी तडतडली की जिरे टाकायचे आहेत आणि त्यानंतर लसूण थोडासा घालायचा, जास्तीचा नाही घालायचा. लसूण, कढीपत्ता, जेवढा ताजा कढीपत्ता वापरता येईल एवढा ताजा कढीपत्ता वापरायचा आहे. त्यामुळं आपल्या सांबरला छान अशी चव येते. मस्त हलवून घेतल्यानंतर
आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे. हिंग टाकल्यामुळे पण छान चव येते. तर तुम्ही बघू शकता पळीवरती किती हिंग पडले. एवढंच मी हिंग टाकलेलं आहे, जास्तीचं वापरायचं नाही. आणि छान हलवून घ्यायचं हिंग टाकून. त्यानंतर आपल्याला मिरची पावडर वापरायची आहे. मी चटणी बोलत नाही, मिरची पावडर बोलते. ही ना आमच्या घरचीच म्हणजे मिरची पावडर आहे. आणि त्यानंतर मी चटणी वापरते, म्हणजे कांदा लसूण घातलेली चटणी, तर ती घातली. आणि तुमचे तिखट प्रमाणानुसार, म्हणजे तुम्हाला तिखट आवडत असेल तसं त्या प्रमाणात टाका. मिरची पावडर नुसती वापरली तरी चालते, पण मला कांदा लसूण चटणी पण आवडते त्यात टाकायला, म्हणून मी टाकली. आणि त्यानंतर हा सुहानाचा सांबर मसाला आहे, तर ती 10 रुपयेवाला पॅकेट मी पूर्ण टाकलेला आहे. तुम्हाला किती करायचंय त्यानुसार कमी जास्त मसाला वापरू शकता. मस्त हलवून घेतल्यानंतर आता यात आपण शिजवलेली डाळ टाकायची आहे. आणि हे बघा असं हलवून घ्यायचं, कारण चटणी खाली करपू शकते, म्हणून जराशे हलवून घ्यायचं. आणि त्यानंतर बघा यात आपण पाणी टाकायचं आहे. जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही, असं प्रमाणात पाणी टाकायचं आहे. इथं गरम पाणी वापरायचं आहे. आणि मला थोडं कमी पडलं होतं म्हणून मी थोडंसं गार पाण्याचा पण वापर केलेला आहे. पण शक्यतो गरम पाणी वापरत जावं कोणत्याही भाज्यांना, त्यानं टेस्ट एकदम छान लागते आणि छान कलर पण राहतो. तर इकडं बघा मी अजून थोडंसं पाणी टाकणार आहे, कारण मला पाणी कमी पडतंय आणि एवढंसं सांबर पुरेसं नाही होणार, म्हणून मला टाकायचं आणि जास्त घट्ट होईल. हे एक कारण आहे की मला पाणी जास्तीचं टाकावं लागलं. त्यानंतर मीठ टाकायचं आहे. आपण डाळीत पहिलं मीठ टाकलेलं आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि ही सांबरची एक छान टिप्स आहे की आपण त्यात गूळ टाकायचा आहे. त्याने आपल्याला अगदी बाहेरच्या सारखं बाहेर हॉटेलमध्ये खातो तसं सांबर लागतं. इकडे चटणीला फोडणी देऊन घेतलेली आहे. ही चटणी मी तुम्हाला मगाशी सांगितलं, नंतर शेअर करते तुमच्यासोबत. आता नंतर मी दुसरं पीठ काढलेलं आहे आणि त्यात मीठ टाकलेलं आहे आणि छान असं पाणी टाकले. इथं जास्तीचं पाणी टाकलंय. तुम्ही मगाशी बघितलं इडलीच्या वेळी मी एकदम कमी कमी पाणी टाकलं होतं. आणि हे पीठ बघा असं उचलून दाखवलं तर किती पातळ आहे. तर इथं नॉनस्टिकचा तवा आपण गरम करायला घेतलाय आणि तूप वापरायचं आहे. आपण इथं तेलाच्या ऐवजी तूप वापरायचं. याने तुमचा डोसा एवढा छान लागेल की तुम्हाला हॉटेलमधला डोसा खायला नको वाटेल. स्वच्छ कपड्यानं तव्यावरती अगोदर पाणी टाकायचं आणि स्वच्छ कपड्यानं तवा पुसून घ्यायचं. यानं आपली हीट मेंटेन होते आणि छान तवा आपला थंड होतो. मग आपल्याला डोसा फिरवताना कोणताही अडचण येत नाही किंवा डोसा तुटला जात नाही किंवा पळी बरोबर चिकटून येत नाही. मी पळीच्या साह्याने डोसा पसरवून घेतलाय आणि तुम्ही बघू शकता इथं जाळी पडते. तर तुम्हाला अजून जरा जास्तीची जाळी हवी असेल तर तुम्ही सोड्याचा वापर करू शकता. एकदम चिमूटभर, मी जसं इडलीला दाखवला होता एवढ्या भरपूर पिठासाठी चिमूटभर सोडा वापरू शकता. तुम्ही इथं जाळी बघू शकता कशी पडली. आणि त्यानंतर मी घरचं साजूक तूप टाकून घेते. तुम्ही एकदा तुपाचा डोसा करून बघा तर तुम्हाला आवडेल. लोणी स्पंज डोसा बोलतो तो हाच असतो, फक्त इथं बटर वापरतात आणि मी तूप वापरते. पण तुम्ही एकदा खाऊन बघा असा डोसा करून. आणि लोणी स्पंज डोसा आपल्या डोशापेक्षा काही वेगळा नसतो, तो जराशी जाडसर असतो आणि त्याला तिथं लोणी वापरतात, आपण तूप वापरायचं आहे. त्याची चव तीच होते. आणि तुम्ही कलर पण बघू शकता कसं आहे. आणि आपला पहिलाच डोसा एवढा छान झालाय, कुठे चिकटला नाही किंवा काही नाही. आणि अगदी बाहेरच्या डोशासारखा त्याला कलर आलेला आहे, पाहू शकता. दुसरा डोसा करताना सुद्धा असंच पाणी टाकायचं, स्वच्छ कपड्यानं पुसून घ्यायचं. प्रत्येक डोसा झाल्यानंतर दुसरा डोसा टाकायच्या अगोदर आपल्याला हे प्रक्रिया करायचीच आहे की पाणी टाकायचं आणि स्वच्छ कपड्यानं पुसून घ्यायचं. इथं मी तुम्हाला पेपर डोसा करून दाखवते. तर बघा माझं तव्याचं प्रमाण म्हणजे गरम होता तवा, त्यामुळं असं काही तुटत होता. ही मी तुम्हाला दाखवण्यासाठी करते. तर असा तुटू शकतो, म्हणून आपण नेहमी तव्यावरती पाणी टाकून असं पुसून घेणं गरजेचं आहे, ज्याने आपला डोसा तुटणार नाही. तुम्ही अगदी हॉटेलसारखा पेपर डोसा जेवढा हवा तेवढा पातळ करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला तवा थंड करून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक डोसा झाला की पाणी टाकायचं आणि कपड्यानं पुसून घ्यायची. ही प्रक्रिया झालीच पाहिजे, तरच डोसा छान होईल. इथं पेपर डोसा पण बघू शकता आपोआप बाजूने सुटलाय आणि त्याला किती छान कलर आलाय. ह्या मी सांगितलेल्या प्रमाणात जर तुम्ही साहित्य घेतलं आणि तसंच भिजवलं तसंच वापरलं तर पावसाळ्याच्या दिवसातही
अगदी छान डोसा तुम्हाला मिळू शकतो खायला. तर उन्हाळ्यात आपल्याला पीठ फुगवण्यासाठी सोडा वगैरे टाकायची गरज नसते, पण ज्यावेळी तुम्हाला गडबड आहे की बाबा आपल्याला लगेच डोसा खायचा आहे, म्हणजे एका दिवसात पीठ फुगलं पाहिजे असं असेल, त्यावेळी तुम्ही सोड्याचा आणि लिंबू सत्वाचा वापर करा आणि छानसा डोसा खावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल. अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत आपण भेटू. तोपर्यंत बाय बाय. या इडली डोसा खायला. आणि उत्तप्पासाठी कांदा वापरलाय.